आंझर्ले किनारपट्टीवर मोठ्या डॉल्फिनचे दर्शन पर्यटकांसाठी पर्वणी। मिनी महाबळेश्वर दापोली तालुक्याला निसर्ग देवतेने दोन्ही हाताने भरभरून असं सौंदर्याचं दान दिलं आहे। अथांग आणि स्वच्छ समुद्र किनारे आणि थंड हवा यामुळे पर्यटकांचा वाढता ओघ हा दापोलीकडे असतो। डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दापोलीचा पारा हा 10 अंशाच्या खाली राहत असल्यामुळे अतिशय अनुकूल असं वातावरण डॉल्फिन या माशांना प्राप्त होतं। मोठ्या प्रमाणात डॉल्फिन मासे हे दापोलीच्या मुरुड, लाडघर आणि आंझर्ले किनारपट्टी भागात दिसून येऊ लागले आहेत। यातही आंझर्ले किनारपट्टी भागात मोठे डॉल्फिनचे मासे दिसून आल्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। कोकण किनारपट्टी ही प्रामुख्याने डॉल्फिन माशांना पूरक अशी असल्याचे दिसून आले आहे। कोकण किनारपट्टीवर विविध प्रकारचे मासे आणि सागरी जीव मोठ्या प्रमाणात आढळतात, जे डॉल्फिनसाठी उत्तम अन्न स्रोत आहे। किनारपट्टीजवळ उथळ चिखलाचा तळ असलेले भाग डॉल्फिनसाठी अनुकूल असतात। या भागात त्यांना संचार करणं सोपं जातं। डॉल्फिन नैसर्गिकरित्या जिज्ञासू आणि खेळकर असतात। ते बोटीच्या आसपास खेळतात, उड्या मारतात आणि आवाज करतात, त्यामुळे ते पर्यटकांना आणि स्थानिकांना सहज दिसून येतात। हम्पबॅक डॉल्फिन आणि बॉटल नोज डॉल्फिन यांसारख्या प्रजाती कोकण किनारपट्टीवर नियमितपणे दिसतात। त्यातही आंझर्ले किनारपट्टीवर मोठ्या स्वरूपाचे डॉल्फिन दिसून येऊ लागल्यामुळे पर्यटकांच्या आनंदात अधिकच भर पडली आहे। पर्यटकांसाठी ही खास पर्वणी आहे। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।